तुम्ही आणि रिक्षा हे नातं कधी जोडलं गेलं? 96 साली मला वडिलांनी पहिली रिक्षा घेऊन दिली. रिक्षा चालवताना आमचं एक मोठं आंदोलन उभं झालं 6 सीटरच्या विरोधामध्ये. बर. आणि त्या आंदोलनात सहभागी घेतल्यानंतर 6 सीटर हद्दपार झाली. त्यात मला जेल पण झाली. म्हणजे एक रातराणी स्टँडचा अध्यक्ष ते थेट राष्ट्रीय अध्यक्ष. रिक्षा स्टँड अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष असा जो प्रवास आपण म्हणतो तो खरंच आहे. राष्ट्रीय स्तरावरचं काम पाहायचंय आणि पुन्हा एकदा ही पण कामं पाहिजेत. हे सगळे एकत्र कसं काय जोडतात? पहलगामचा जो हल्ला झाला, अशा टायमाला तिथल्या टॅक्सी चालकांनी, रिक्षा चालकांनी मोफत सेवा दिली. म्हणजे पथारीवाले असतील, टपरीवाले असतील, हातगाडीवाले असतील, सफाई कामगार महिला असतील, यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत? काय त्यांचे प्रश्न खूप बिकट होत चालले. ताच्या सिमिटाने धरण बांधले आम्ही. भाडेवाढीच्या संदर्भात तुम्हाला पुणे पिंपरी चिंचवड RTO देखील तुम्हाला सल्ला मसलतीसाठी त्यावेळी बोलवतं. माझा अभ्यास त्यातला एवढा झालेला आहे की मी स्वतः रिक्षा चालवली. बाबा, 3 चाकांवरचा संसार करता करता 3 दगडांवरची जी चूल असते, म्हणजे आपला संसार, आपला प्रपंच, आपलं घर, त्याला किती वेळ देता तुम्ही? घरच्यांकडे माझं पूर्ण दुर्लक्ष झालं. बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब कसे झाले? येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झार चिरा पडे. आपण कष्ट करायचं आणि इतरांकडे मागत बसायचं, त्यापेक्षा आपणच या प्रवाहात उतरलो. एक गोष्ट लक्षात आली की ज्या घटकांमध्ये मी आयुष्य वेचलं, माझं आयुष्य खर्च केलं, त्या घटकांचे अजूनही खूप प्रश्न प्रलंबित आहेत. ते जर का सोडवायचे असतील तर आपल्याला राजकीय दृष्ट्या निर्णय घेतला पाहिजे. पण तुम्ही पाठिंबाचा फॉर्म पण भरला होता की आमदारकीचा? मी फॉर्म पण भरला होता. मला तिकीट नाही दिलं, मी अपक्ष फॉर्म भरला. आणि तेव्हा अजितदादांच्या नाकीनं आलं होतं की आता बाबाला कसं बसवायचं. पण त्यावेळी काहीतरी अजितदादांनी तुम्हाला काही शब्द दिला होता, तुला पण मी महामंडळ देईन. प्रभाग क्रमांक 9. तर त्यात आमची एक बैठक झाली आणि आता सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेत तुम्ही असावं. अर्थात मग पक्ष कुठला ते मी काही वेगळं सांगायची गरज नाही, ते जनतेला कळालेलं. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. संतांची हीच शिकवणी घेऊन काही माणसं या जगामध्ये प्रसिद्धी परागमुख होऊन काम करत असतात. त्यांना प्रसिद्धीची लालसा नसते, त्यांना भूक असते ती समाज प्रश्नांची जाणीव ठेवून ते प्रश्न सोडवण्याची. अशीच एक व्यक्ती दुर्लक्षित, कष्टकरी, वंचित, शोषित, दलित या सर्वांच्या प्रश्नांसाठी तहहयात काम करत असलेली पण प्रसिद्धीपासून कायम दूर राहिलेली त्या व्यक्तीचं नाव अर्थातच बाबा कांबळे. हे नाव प्रचलित आहे म्हणून मी म्हटलं, पण त्यांचं खरं नाव बाबासाहेब कांबळे आणि आता त्यापुढे डॉक्टरेट ही पदवी देखील लागली आहे. त्यामुळे डॉक्टरेट बाबासाहेब कांबळे आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचा सगळा प्रवास, आत्तापर्यंत त्यांनी केलेलं समाजकार्य, अध्यात्माची शिदोरी बालपणापासूनच मिळाली, पण संसार प्रपंचात रमता रमता समाजात देखील आपलं तितकंच उत्तम कार्य व्हायला पाहिजे यासाठी झटणारी, अर्थातच या व्यक्तिमत्वाची भूमिका जाणून घेणार आहोत या PCMCच्या पॉडकास्टमधून. बाबासाहेब, आपलं PCMCमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. तुमचं मूळचं शिक्षणच पाहिलं तर आपण आळंदीपासून आहे, म्हणजे पुन्हा संत, वारकरी अशाच सगळ्या प्रवाहात तुम्ही लहानाचे मोठे झालात. आणि मग ते एक म्हणतो ना आपण, एक वैराग्याची भूमिका, जाणीवेची भूमिका, संस्कारांची भूमिका, अगदी आजोबांचा हरिपाठ असो किंवा वडिलांनी दिलेली शिकवण असो, या शिकवणीच्या जोरावर तुमचा प्रवास सुरू झाला. मूळचे मराठवाड्याचे, पण इथं येऊन तुम्ही आता इतके पिंपरी चिंचवडशी घट्ट होऊन बसलेला आहात की हे बाबा कांबळे म्हटलं की पहिल्यांदा नजरेसमोर येतं ते पिंपरी चिंचवड, आणि पिंपरी चिंचवड म्हटलं की पहिल्यांदा समोर येतं ते म्हणजे रिक्षांच्या सगळ्या अडीअडचणी आणि मग त्यामधून तुम्ही केलेली आंदोलनं. त्यामुळे मला तुम्हाला पहिला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आणि रिक्षा हे नातं कधी जोडलं गेलं? तुम्ही चव्हाणसाहेब खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला. खरं तर आळंदी, मी लहानपण माझं आळंदीमध्ये गेलं. माझ्या आजोबाचा तुम्ही हरिपाठाचा उल्लेख केला, हा बहुतेक कुणाला माहीत नसेल, परंतु माझ्या आजोबांनी मला त्या काळी, मी लहान असताना मला सांगितलं की बाबा तुला मी 1 रुपया देईल, तू हा हरिपाठ पाठ करायचा. आणि त्या 1 रुपयाच्या मोहापायी, म्हणजे लहान होतो मी त्यावेळेस, तो हरिपाठ मी पाठ केला, तेव्हाच माझ्या आजोबांनी मला 1 रुपया दिला.
आणि त्यानंतर मी कीर्तनकार झालो. मी आळंदीमध्ये अनेक वर्ष मग तो मोहही सुटला. तो मोह सुटला आणि मग नंतर मी त्या ह्याच्याकडे गेलो. तुमचा दुसरा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. वैराग्य हा शब्द तुम्ही जो वापरला. मी जेव्हा आळंदीत होतो त्या साधारण 92चा काळ तो असेल, तर त्या काळी जे विद्यार्थी होते ते वैराग्यवादी होते. वैराग्य म्हणजे मोह नाही, कुठल्या गोष्टीचा त्यांना हे नाही, काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ याच्यापासून ते अलिप्त होते. म्हणजे आमचा काळ असा होता की आमची शेंडी असायची, त्यानंतर ते धोतर असायचं आणि कपडे असायचे. त्याला आम्ही नीलसुद्धा, इस्त्रीसुद्धा करत नव्हतो. असं वैराग्यवादी जीवन ते होतं. आणि ते वैराग्यवादी जीवन असताना मी सगळं धार्मिक शिक्षण घेत असताना वडील इकडं पिंपरी चिंचवडला आले आणि एका कंपनीत ते कामाला लागले. तेव्हाच वडील आळंदीला सारखं यायचे आणि मग खूप दिवस हे सगळं केल्यानंतर ते म्हणले, बाबा तू आता किती दिवस हे करणार, तू आपलं घरी चल, लग्न कर आणि काहीतरी उद्योग व्यवसाय तू कर, असं ते म्हटले. आणि त्यांनी मला एक रिक्षा घेऊन दिली. तो काळ साधारण 96चा काळ होता. 96 साली मला वडिलांनी पहिली रिक्षा घेऊन दिली. 5106 5106 म्हणजे त्यावेळेस MH14 असं नव्हतं, सिरीज नव्हती. MWQ अशी सिरियल होती. बर MWQ 5106 हे रिक्षा माझी पहिली वडिलांनी घेऊन दिली. पण खूप म्हणजे जुनी रिक्षा होती ती. खूप त्रास व्हायचा, कुठं गेली की बंद पडायची आणि ती मी ढकलत आणायचो. असा खूप त्रास झाला. पण त्यातून मी रिक्षा चालक झालो आणि नंतर मग ह्या व्यवसायामध्ये आलो. अच्छा, मग स्वतःची रिक्षा तुम्ही घेतली, हा, मग स्वतःच्या अनेक नवीन रिक्षा जी घेतली. MH14 8172 म्हणून पहिली तुमची. हां, ती रिक्षा होती. नंतर रिक्षा घेतली. पण नंतर मग परिस्थिती थोडी चांगली झाली. नवीन रिक्षा घेतली, पण ते चालवता मला आली नाही त्या काळी. पण ज्यावेळेस मी चालवतो त्यावेळेस मात्र माझी रिक्षा खूपच खराब असायची. ती कुठं पण बंद पडायची. पण आणि त्याच रिक्षेचा किस्सा एक फार महत्वाचा आहे, जो प्रचंड महाराष्ट्रामध्ये गाजला. त्याच रिक्षेच्या शेजारी तुम्ही उभी आहात त्याचा जो फोटो, आणि नेमके मुख्यमंत्री झाले होते एकनाथ शिंदे. आता त्यांची दाढी आणि तुमची दाढी, त्यामुळे लोक दाढीला भुलले आणि तो फोटो एकनाथ शिंदेंचाच आहे असं म्हणून तो महाराष्ट्रात व्हायरल झाला. माझ्या मते तुम्ही श्रावण महिन्यामध्ये जी पूजा करतात त्यावेळेचा तो फोटो होता. 97 सालची ती गोष्ट, तो फोटो. आणि मग 22 साली तो व्हायरल झाला. तुम्ही सुद्धा एकदम दचकलात, अरे माझ्या समोर माझाच फोटो एकनाथ शिंदेंचा कसा काय असं. पण अर्थात मुळात तो विषय आला हिला. पण मला इतकंच म्हणायचं की ती रिक्षा जेव्हा तुम्ही रिक्षा व्यवसाय म्हणून चालवायला सुरुवात केलीत, त्याच वेळी तुम्हाला रिक्षा चालकांच्या देखील अडीअडचणी समजायला लागल्या. भाडेवाढ असेल किंवा रात्रीच्या वेळीच्या काही अडचणी असतील, सुरक्षिततेचे विषय असतील, रिक्षे चालवताना ज्या काही अडचणी निर्माण होतात, या सगळ्या गोष्टींमधून मग कुठेतरी तुमच्यातलं नेतृत्व पण उभं राहिलं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की वैराग्यवादी, म्हणजे केवळ आपण म्हणजे वैराग्याचे 3 प्रकार आहेत, स्मशान वैराग्य, मैथुन वैराग्य आणि विवेक वैराग्य. तुमच्या वैराग्याला विवेकाची जोड आहे. अगदी बरोबर, करेक्ट. त्यामुळे ते जे विवेकशील होण्याची जी भूमिका आहे ती तुम्हाला तुमच्या कुटुंबातून मिळाली, संस्कारातून मिळाली, कसं काय? अगदी बरोबर. हे विवेकवादी वैराग्य जे तुम्ही म्हणता अगदी बरोबर. आणि तेच माझ्या जीवनाचं तत्त्वज्ञान बनलं की ज्यावेळेस मी रिक्षात आलो तर मी पाहिलं रिक्षामध्ये बहुसंख्य आमचे सहकारी मित्र व्यसनाधीन, म्हणजे कोणी दारू पितं, कोणी इतर व्यसनं करत होते. माझे काही मित्र पत्ते खेळताना पाहिलं. परंतु मूळ संस्कार वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे त्या मार्गाकडे मी कधी गेलो नाही. आणि त्याचाच मला फायदा झाला की मी असा विचार केला, ज्यावेळेस मी रिक्षा चालवताना आमचं एक मोठं आंदोलन उभं झालं 6 सीटरच्या विरोधामध्ये. तेव्हा आदरणीय डॉक्टर बाबा आढाव, रिक्षा पंचायतचे अध्यक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली मी त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. आणि त्या आंदोलनात सहभागी घेतल्यानंतर 6 सीटर हद्दपार झाली. त्यात मला जेल पण झाली. म्हणजे मी त्यांच्यासोबत 97 सालची गोष्ट. 97 सालची गोष्ट. जेल पण भोगली. परंतु त्यातून मी एक धडा घेतला की आपण ह्या गोष्टीपासून अलिप्त राहायचं. त्यावेळेस तुम्हाला मी सांगतो, मी रात्रीचं बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे त्याच्यासमोर एकच रिक्षा स्टँड होतं. म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा मुंबई पुणे रोड होता, मुख्य रोड, जो आता जुना आहे तो आता मुंबई पुणे रोड म्हणणार पण नाही कोणी, एवढं बदललं आहे सगळं. तर एकच रस्ता होता आणि एकच चौक होता, ज्या चौकात रात्रीच्या बस येत होत्या आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांना सेवा द्यायचो रात्रभर. म्हणजे रात्री कोणी त्या चौकात द्यायचं आणि तिथून मग चिखली असेल, पिंपळे गुरव असेल, इकडे भोसरी असेल, अशा ठिकाणी ते जायचे. तर रात्रीच आम्ही सेवा द्यायचो म्हणून आम्ही त्या स्टँडला रात्राने रिक्षा स्टँड नाव दिलं. आणि ते नंतर खूप फेमस झालं. एकच रात्र रिक्षा स्टँड ते होतं. आणि 97 साली आम्ही तिथं पूजा केली होती. मी अध्यक्ष होतो. 97ला मला तिथल्या रिक्षा चालकांनी अध्यक्ष केलं आणि मी रिक्षा स्टँडचा 97ला अध्यक्ष झालो.
आणि स्टँडवरती आम्ही आपल्या पुण्यामध्ये प्रथा आहे, पुणे पिंपरी चिंचवडला दर श्रावण महिन्यामध्ये रिक्षा सजवतात, चांगले त्याला स्वच्छ धुतात आणि त्याला सजवून पूजा करतात. ही आजही परंपरा आपल्या पुणे पिंपरी चिंचवडला चालू आहे. तर त्या काळी ते झालं आणि खरं आहे ते की तो फोटो माझा आहे, म्हणजे मी रिक्षाच्या बाजूला उभा आहे, दाढी वगैरे अशी त्या काळी होती मला. आणि मग नंतर तो फोटो अचानक सगळीकडे व्हायरल झाला. एकनाथ शिंदे यांचा फोटो, एकनाथ शिंदे यांचा फोटो. आणि माझ्या काही मित्रांनी पाठवलं, हे सोशल मीडियावर ट्रेल चालला असं मी ते बघितलं. मग ते त्यात काही लोक जे मला ओळखत होते ते म्हणले, नाही हे तर बाबा कांबळे, पण ते खूप कमी प्रमाणामध्ये असं झालं. परंतु मूळ ते प्रकरण समोर तेव्हा आलं जेव्हा छगन भुजबळ यांनी तो फोटो अजितदादांना पाठवला आणि अजितदादांनी तो फोटो बघितला आणि दादांनी ओळखलं. दादा म्हणले, हा तर आपला बाबा आहे. आणि मग मुसळे साहेब म्हणजे भाई नाही बाबा होते. तर त्यांनी मुसळे साहेबांना सांगितलं, लाव बाबाला फोन लाव. मग दादांनी मला फोन केला. म्हणलं, अरे बाबा तो फोटो माझ्याकडे आला, हा फोटो तुझाच आहे का? म्हणलं, हा दादा माझाच फोटो आहे हा तर. मग म्हणले, कसं काय ते एकनाथ शिंदे यांचा फोटो कसं काय म्हणतात? तर मी त्यांना सांगितलं, म्हणलं दादा 97 साली मी जेव्हा आळंदीमध्ये होतो, 97च्या 96च्या अगोदर मी आळंदीतून इकडं आलो आणि त्यानंतर रिक्षा वडिलांनी मला घेऊन दिली. आम्ही त्या ठिकाणी रिक्षाची पूजा केली ती पहिली, त्या काळचा तो फोटो आहे असं दादाला सांगितलं. त्यांना बी खूप बरं वाटलं ते. आणि मग ते तो जो आमचा दोघांचा संवाद होता तो व्हायरल झाला, माध्यमामध्ये व्हायरल झाला. आणि मग प्रसिद्धी माध्यमांनी पण जरा वेगळी स्टोरी म्हणून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. आणि मग लोकांना माहीत पडलं की नाही, अरे हे एकनाथ शिंदे नाही, हे बाबा कांबळे आहेत. आणि त्यात अजून एक स्टोरी, जी तुमची पत्रकारिता शोध मोहीम म्हणतो, त्याच दरम्यान म्हणजे एका बाजूला ही स्टोरी चालू असताना त्याच दरम्यान काही पत्रकार शोध घेत होते. तर माझा रिक्षा क्रमांक MH14 होता. तर पत्रकारांनी बी ते शोधून काढले, कारण MH14 म्हणजे पिंपरी चिंचवड आणि एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये रिक्षा चालवायचे. MH02 बरोबर. MH14 आणि MH02 मधला फरक त्यांनी शोधून काढला. आणि मग ते पत्रकारने बी त्यांच्या माध्यमातून ते पुढं आणलं की ही रिक्षा वेगळी, हे बाबा कांबळे एकनाथ शिंदे, असं ते. पण ह्याच्यातनं एक गोष्ट अशी सिद्ध झाली बाबा, की 25 वर्षांपूर्वीचा तुमचा फोटो तुमच्याच समोर आला आणि थेट तो मुख्यमंत्र्यांचा फोटो म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. याचाच अर्थ तुम्हाला त्या रिक्षेनीच प्रसिद्ध परत केलं. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे काम केलं ना, तर यामध्ये त्या रिक्षेचा, ती तुमच्यासाठी लक्ष्मीच आहे, जी तुमच्यासाठी सतत तुम्हाला प्रसिद्धी स्वतः आणण्यासाठी पुढे येते. आणि आज तुम्ही त्याच संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करताय. हे एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुमचं आणि रिक्षाचं नातं हे अप्रतिम आहे आणि त्यातूनच तुम्ही पुढे घडत आलात. अगदी बरोबर. आता मूळ आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटना चालवता शेवटी तुम्ही ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बनलात. म्हणजे हा प्रवास तुमचा थेट नेला कुठे? राष्ट्रीय स्तरावर, जिथं आज 28 राज्य आणि त्या ठिकाणी तुमच्या संघटनेचं काम चालतं. हे कसं काय तुम्हाला जमलं? हे 97 ते 22 म्हणजे एक रातराणी स्टँडचा अध्यक्ष ते थेट राष्ट्रीय अध्यक्ष. खरं आहे, आपण जे म्हणतो तो माझ्या जीवनातला पहिला प्रसंग आणि बहुतेक रिक्षा चालकांच्या जीवनातला हा पहिला प्रसंग. एक रिक्षा चालक, रिक्षा स्टँडचा अध्यक्ष. 97 साली मी अध्यक्ष झालो, 96 साली मी रिक्षा व्यवसायामध्ये आलो आणि 2022 साली माझी दिल्लीमध्ये 28 राज्याच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्याचं कारण असं आहे की मी महाराष्ट्रामध्ये खूप वर्ष काम केलं. आदरणीय डॉक्टर बाबाराव यांच्यासोबत मी काम केलं. त्यानंतर स्वर्गीय शरदराव, मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की मुंबई बंद करणारे जॉर्ज फर्नांडिस, त्यांना बंद सम्राट आपण म्हणतो. जॉर्ज नंतर मुंबईमध्ये पोकळीक निर्माण झाली आणि ती भरून काढली शरदराव यांनी. शरदरावांचे माझे अगदी खूप जवळचे संबंध आले. ते मला मानसपुत्रच म्हणत होते. म्हणजे त्यांच्यासोबत मी खूप वर्ष काम केलं. त्यांनी मला महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी दिली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही कृती समिती स्थापन केली आणि महाराष्ट्रात जेवढ्या बी रिक्षा संघटना आहेत त्या सर्व रिक्षा संघटना त्या आमच्या कृती समितीला जॉईन झाल्या. तर अध्यक्ष शरदराव आणि मी जनरल सेक्रेटरी त्यांनी मला केलं रावसाहेबांनी. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक शहरामध्ये मी पोचलो आणि त्याचा एक अनुभव होता की बाबा सर्व संघटना आपण जोडल्या पाहिजे. आणि त्याच माध्यमातून अधूनमधून माझं दिल्लीत वगैरे जाणं सुरू होतं. काही लोकांशी संपर्क होता. रावसाहेबांमुळे काही लोकांशी संपर्क आला होता.
तर ते सगळे मंडळी असे सगळे थकले होते. पूर्वी जी कमिटी होती, तर त्यांना वाटलं की होतकरू आहे, चांगला मुलगा आहे, तरुण आहे, अजून 5-10 वर्ष काम करू शकतो. म्हणून सर्वांनी दिल्लीमध्ये एक बैठक बोलवली आणि मला अध्यक्ष केलं. आणि रिक्षा स्टँड अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष असा जो प्रवास आपण म्हणतो तो खरंच आहे, की ते मला सौभाग्य मिळालं. परंतु मी त्याचं संधीचं सोनं केलं. मी तुम्हाला सांगतो, मी 28 राज्यामध्ये फिरणारा एकमेव व्यक्ती आहे. तुम्ही म्हणता प्रसिद्धी पासून दूर आहे, ते सत्य आहे. मला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नाही, मी तो प्रयत्नही केला नाही. परंतु 28 राज्यात फिरलो आणि ज्यावेळेस हिट अँड रन कायदा आला होता, तुम्हाला आठवत असेल, 2 दिवस देशभर संप पुकारला होता. तो माझ्या नेतृत्वाखाली संप झाला. 2 दिवस बंद झाल्यानंतर दिल्लीमध्ये आम्ही एक आंदोलन केलं. त्यात आम्हाला दिल्लीमध्ये पण अटक झाली. दुसऱ्याच दिवशी आमची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाने त्यांचे सचिव त्यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की हा कायदा आम्ही देशात लागू करणार नाही. त्याच वेळेस मला आठवतं, सीमा भागामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन चालू होतं. खूप दिवसापासून शेतकऱ्यांचं आंदोलन तुम्ही बघितलं, पण त्याची सरकारने दखल नाही घेतली. परंतु आमची दखल घेतल्याचं कारण असं आहे की हा जे चक्र जे आहे, म्हणजे आमचे टायर जे फिरतात गाड्यांचे, ते जीवनावश्यक वस्तूशी निगडीत आहेत. आपल्या इथले जे पेट्रोल पंप आहेत ते बंद झाले होते. पेट्रोल पंप लोकांना पेट्रोल मिळायला तयार नाही. जीवनावश्यक वस्तू 2 दिवसामध्ये. बरोबर. चाक थांबलं की पोट थांबलं. चाक थांबलं की सगळं थांबलं आणि सगळी यंत्रणा थांबली. सरकार जागे झालं आणि आम्हाला चर्चेला बोलून तो प्रश्न आमचा सोडवला. तर एवढी मोठी ताकद ह्या, म्हणजे आमची संख्या देशामध्ये जवळजवळ 24 ते 25 करोड आहे. त्यामध्ये रिक्षा चालक, टॅक्सी चालक, ट्रक चालक, टेम्पो चालक, बस चालक असे जे ड्रायव्हर आहेत, त्यांची संख्या खूप मोठी आणि ते करून दाखवलं. म्हणजे मला 28 राज्यात फिरलो मी आणि 28 राज्यात जाऊन ते सगळं एकत्र केलं आणि खूप मोठी ताकद निर्माण झाली. आंदोलन झालं, संप यशस्वी झाला, प्रश्न मार्गी लागला. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही रिक्षा संघटना असेल, पण त्या जोडीला तुम्ही आणखी बाकीच्या पण वेगवेगळ्या फॅकल्टीजकडे लक्ष दिलं. उदाहरणार्थ फेरीवाला कायदा असेल, सफाई कामगार महिला असतील, त्यांची जी काही अडचणी असतील, व्यथा असतील, त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट म्हणजे भाडेवाढ रिक्षाची, आणि त्या सगळ्या माध्यमातून एकीकडे तुम्हाला रिक्षा पंचायत समितीचं काम पाहायचं आहे, ऑटो टॅक्सी राष्ट्रीय स्तरावरचं काम पाहायचं आहे, आणि पुन्हा एकदा ही पण कामं पाहिजेत. हे सगळं एकत्र कसं काय जोडता तुम्ही? हे कामातच निर्माण झालं, पण एक मुद्दा यात सुटला. तो मुद्दा मी पहिला आधीवर मांडू इच्छितो. तो असा आहे की काश्मीर आपल्या सर्वांना माहिती आहे. काश्मीर हा अत्यंत सेन्सिटिव्ह भाग आहे. बरोबर. परंतु ह्या ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनमुळे काश्मीरमधल्या संघटना आम्हाला जोडल्या गेल्या आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा, म्हणजे आत्तापर्यंत भारत देश स्वतंत्र झाल्यापासून काश्मीरमध्ये कधीही ऑटो टॅक्सी चालकांची कधीही बैठक किंवा मोठं सेमिनार किंवा त्यांचा मोठा कार्यक्रम कधीच झाला नाही. पहिल्यांदा मी देशातले 80 प्रतिनिधी, म्हणजे माझ्यासोबत पंजाबचे लोक होते, ओडिसा होता, विविध राज्यात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, अशा सगळ्या देशातले 80 प्रतिनिधी घेऊन मी काश्मीरमध्ये गेलो आणि काश्मीरमध्ये 6 दिवस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम केले. ही देशातली पहिली. जम्मू काश्मीरमध्ये, जम्मू थोडं अलीकडे आहे. काश्मीरमध्ये म्हणजे जो मुख्य जो सेन्सिटिव्ह भाग जो आहे तो काश्मीर आहे. तर काश्मीरमध्ये आतापर्यंत कधी नाही. जम्मूमध्ये बैठका पूर्वी पण व्हायच्या, पण काश्मीर हा जो तिथून जम्मूपासून काश्मीर भाग एकदम, म्हणजे तुम्ही असं गेलात ना जम्मूवरनं काश्मीरला, तर मध्ये थोडी एक पहाडी लागते आणि त्या पहाडीच्या पलीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला वेगळंच फिलिंग येते सगळं. म्हणजे ते म्हणतात ना, स्वर्ग म्हणतो आपण काश्मीरला, तसं ते सगळं फिलिंग येतं. आणि तो भागच खूप सेन्सिटिव्ह, तिकडं त्यावेळेस खूप त्रास होत होता. पण आम्ही ती बैठक घेतली त्यावेळेस तिथले सगळे अधिकारी होते, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, आमचं स्वागत केलं आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही सांगा देशभरात, तुम्ही ऑटो टॅक्सीचे प्रतिनिधी आहात, तुम्ही सगळ्या देशभरात काम करताय, काश्मीरमध्ये आता शांतता आहे. मग आता काश्मीरमध्ये आपली संघटना कार्यरत आहे. हो, काश्मीरमध्ये आपली संघटना. मध्ये आणखी एक बाबा एक महत्त्वाचा किस्सा आहे, जिथं तुमच्या त्या संघटनेनंच सगळ्या पर्यटकांसाठी त्यांना खास मदत केली होती, आणि ती पण मोफत. पहलगामचा जो हल्ला झाला आणि त्यावेळी जे पर्यटक होते त्यांना अक्षरशः की बाबा आपल्या घरी कसं जाता येईल अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. अगदी आणीबाणीची परिस्थिती होती. पण त्यावेळी मात्र विमान असेल किंवा बाकीच्यांनी, त्या कंपन्यांनी आपले दर अवाच्या सवा वाढवले होते.
आणि तुम्ही ती मोफत सेवा दिली होती. नेमकं ते काय घडलं होतं त्यावेळी? अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय, ते सत्य आहे. जेव्हा पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेस अक्षरशः लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. आपला जीव लोकांना कळत नव्हतं काय झालं आहे काय नाही, आणि अचानकपणे सगळे सैरावैरा परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस जे भांडवलदार आपण यांना म्हणतो आमच्या भाषेमध्ये, त्या भांडवलदार कंपन्या ह्याच्या विमान कंपन्या, ₹6,000 हल्ला होण्याच्या अगोदर रेट होते विमानाचे, काश्मीरवरनं बॉम्बे पुण्यापर्यंत. त्यांनी अगदी 26,000 28,000 रुपयापर्यंत ते रेट नेले अरे बापरे. हल्ल्यानंतर. आणि मग हे सगळं ऐकल्यानंतर माध्यमातून बातम्या आल्या. त्यावेळेस मी काश्मीरच्या लोकांना फोन केला. आमची एक ऑनलाईन बैठक झाली आणि त्यांना सांगितलं की ही अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना मोफत सेवा दिली पाहिजे. त्यांनी मान्य केलं. ते म्हणले ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः अशा परिस्थितीमध्ये मानवता काय असते आणि मदतीला कसं पुढे यावं हे आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. अशा टायमाला तिथल्या टॅक्सी चालकांनी, रिक्षा चालकांनी मोफत सेवा दिली. कुठला ₹1 घेतला नाही. त्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. लोकांनी गाडीत बसून सांगितलं की आम्हाला आत्ता जर का यांनी सांगितलं असतं तर आम्ही किती पैसे दिले असते, परंतु आमच्याकडून ₹1 घेतला नाही. असे व्हिडिओ तिकडनं मला आले. मला खूप समाधान वाटलं की हे चांगलं काम आपण करू शकतो देशाच्या हिताचं. बरोबर. हे देशसेवेचं सर्वात मोठं काम त्या काळी झालं आणि समाधान वाटलं की आपण जे देशभरामध्ये संघटन बांधलं त्याचं एक फलित काश्मीरमधून सनी मिळालं. नक्कीच. आता थोडंसं आपण आपल्या पुन्हा महाराष्ट्रात येऊ. बाबा गेली 25 वर्ष तुम्ही दलित, वंचित, शोषित, दुर्लक्षित या घटकांसाठी काम करताय. मला आठवतं आहे तुम्हाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. सन्मान तुमचा झाला होता. त्यावेळी देखील तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली होती. मायामती महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज विचार मंचतर्फे. बरोबर. तर या कष्टाचं जेव्हा चीज होतं आणि आपल्याला एक सन्मान त्यावेळी प्राप्त होतो, त्यावेळी असं वाटतं का की आपण समाजाचं देणं लागतो आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी असे अनेक जन्म या बाबा कांबळे या रूपानं मला मिळावेत? खरं आहे. तुम्ही अगदी महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला की हे जे ज्या घटकांमध्ये मी काम करतो अत्यंत दुर्लक्षित घटक आहे. ह्या घटकांमध्ये आजकाल कोणी काम करत नाही आणि पुढेही मला वाटत नाही की असे कोणी काम करायला पुढे येईल. कारण यामध्ये आजकाल कामगार संघटनेकडं लोकांचा ओढ जास्त आहे. कारण त्यात पैसे मिळतात, पावत्या फाटतात. अत्यंत गरीब घटक आहेत. यांच्यामध्ये कोणी काम करत नाही. मी आणि अजून पण काही लोक आहेत, असं नाही मीच एकटा करतो आहे. अजून पण काही मंडळी त्यात आहेत की खूप चांगलं काम करत आहेत. श्रीपाल सबनीस सरांचं माझं नातं खूप चांगलं आहे. आमच्याकडं पुण्यामध्ये जे रमाई स्मारक आहे त्याचे विठ्ठलदादा गायकवाड आणि आम्ही सगळे ते काम करतो. ते असेल किंवा भाई वैद्य असेल, मला नेहमी प्रेम करायचे ते माझ्या कामामुळं. म्हणजे त्यांनी बघितलं पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मी जे काम करतो. तुम्ही जो सुरुवातीला एक उल्लेख केला टपरी पथारीच्या संदर्भात, त्या अनुषंगाने देशातला पहिला कायदा चव्हाणसाहेब, देशातला पहिला कायदा पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आम्ही फेरीवाल्यांसाठी केला. जे हातगाडीवाले, पथारी, फळभाजी विक्रेते त्यांसाठी देशात कुठेही कायदा नव्हता. आता आपण ज्या ह्या कमला क्रॉस बिल्डिंगमध्ये आहोत, महापालिकेसमोर इथे ही बिल्डिंग देखील नव्हती. तेव्हा इथे एक झाड होतं 2005 साली आणि दिलीप बंड या ठिकाणी आले आणि ते म्हणले शहरात एकही टपरी, एकही हातगाडी नाही पाहिजे. सगळे लायसन त्यांनी रद्द करून टाकले. मग त्याच्या विरोधात तुम्ही बंड केलं? त्याच्या विरोधात आम्ही बंड केला. आमच्या हक्क अधिकार आम्ही म्हणलं नाही, हे भारत आहे, हे काय सांगाय नाही. ते सांगाय नेमकं दौरा करून आले आणि ते म्हणले मला सगळं चकचकीत पाहिजे, हे विद्रुपीकरण आहे. आम्ही म्हणलं विद्रुपीकरण नाही, आमचे हक्क आहे. पण 2007 साली देशात कुठे कायदा नव्हता ह्या घटकांसाठी. आम्ही लढलो 5, 6, 7 वर्ष आम्ही लढलो. 2007 साली दिलीप बंड यांनी मला बोलून घेतलं आणि ते मला असं म्हणाले की बाबा तुम्ही मला खूप शिव्या श्राप दिल्या, माझ्याबद्दल काय काय बोलले, मला तुम्ही असे उपमा दिले, तशी उपमा दिली, परंतु मला राग नाही, कारण तुमचा हेतू प्रामाणिक आहे. म्हणजे मी त्यांच्याकडे 7 वर्ष गेलो, माझ्या वैयक्तिक कुठलंही काम नाही घेऊन गेलो. नेहमी टपरीवाल्यांसाठी हे करा, कष्टकऱ्यांसाठी अमुक करा, हे करा. तर त्यांनी ते ओळखलं की हा व्यक्ती वैयक्तिक कामासाठी कधी आला नाही. मग ते अभिनंदन केलं आणि ते म्हणले बाबा मी हा देशातला पहिला कायदा करतो आहे. आणि तुम्हाला सांगतो 2007 साली देशातला पहिला कायदा पिंपरी चिंचवड महानगरपालिका होकर्स धोरण 2007 निर्माण झाला. आणि त्यावेळेस त्यांनी अजून एक गोष्ट केली. बंड साहेबांनी म्हणले बाबा तुम्ही आता अजून एक काम करा, पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवाहरलाल नेहरू योजनेअंतर्गत
मी 500 स्क्वेअर फूटचं घर बांधतोय. 13,250 घराची ती योजना होती. आता तुम्ही इथं हरगोडे वस्तीला बघितलं तर 6,720 लोकांना त्या ठिकाणी घरकुल. घरकुल मिळत आहेत. तर त्यासाठी बंड साहेबांनी ती योजना मंजूर करून आणली केंद्रातून. त्यासाठी मी खूप काम केलं आणि शेवटी आता 6,720 लोकांना घरकुल मिळालं. तर ते त्या आंदोलनाचं खूप मोठं यश आहे, फलित आहे. फलित आहे त्याचं. मला आणखी एक बाबा असं विचारायचं म्हणजे पथारीवाले असतील, टपरीवाले असतील, हातगाडीवाले असतील, सफाई कामगार महिला असतील, यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला कोणत्या अडचणी येतात? काय त्यांचे प्रश्न खूप बिकट होत चाललेत. कारण की आपल्याकडं जे काही व्यवस्था निर्माण झाली आहे आणि राजकीय इच्छाशक्ती आता गरिबाच्या बाजून नाही आहे. आपण पहिलं राजकारण पाहिलं, ऐकलं, मी तर इंदिरा गांधीबद्दल ऐकलं, मी काय पाहिलं नाही. परंतु गरिबांच्या प्रश्नांसाठी किंवा पूर्वीचे काय राजकीय अनेक लोकांचे नाव घेता येतील. गरिबी हटावचा नारा असे वगैरे सगळं ऐकायचो. गरिबांसाठी काम होत होतं. अलीकडं राजकारणाचे धोरणं बदलले. गरिबांचं नाव घ्यायचं, गरिबांसाठी आम्ही करतोय असं म्हणायचं, परंतु प्रत्यक्ष मात्र भांडवलदार दार्जिन सगळे प्रश्न चालू आहेत. त्यामुळं गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत ही दरी वाढत चालली. दरी खूप वाढत, प्रचंड दरी. कारण आम्ही त्यात काम करतो, आम्ही बघतो. धुणे भांडे काम करणारी महिला, कागद काच पत्रा वेचणारी महिला, यांचे प्रश्न जर तुम्ही बघितलं, विधवा महिला, पती दारू पितो, व्यसनाधीन झाले, अनेक लोक मेले, घरामध्ये लहान लहान मुलं, ती बाई घराच्या बाहेर पडली, का धुणे भांड्याचं काम करते, खूप प्रचंड त्यांना किमान वेतन देखील मिळत नाही. असे अनेक प्रश्न आहे. म्हणजे गरीब घटकांचे प्रश्न खूप बिकट आहे आणि त्यामुळं ह्या घटकांसाठी काम करणं खूप आवश्यक आहे आणि आम्हाला यश आलं प्रत्येक पातळीवरती. मी आता जे इथपर्यंत आलो तर ह्या सगळ्या यशामधून आलेलो आहे की जे जे संघर्ष आम्ही ज्या ज्या टप्प्यावर केला त्या टप्प्यात आम्हाला यश आलं. जसं फेरीवाल्यांचा कायदा मी सांगितला, त्याच काळी अजून एक कायदा आम्ही केला. धुणे भांडे काम करणाऱ्या महिलांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केलं. तो एक झालं. त्यानंतर बांधकाम मजुरांसाठी, म्हणजे बांधकाम मजुरांची अवस्था एवढी वाईट आहे, त्यांना अक्षरशः तुम्ही बघा खूप वाईट अवस्थेत त्यांना वागवलं जातं. मग त्यावेळेस आम्ही बघा गाणं म्हणायचो असं, म्हणजे ज्यावेळेस ते बांधकाम मजुरांचं आमचं 7 साली आंदोलन होतं, आम्ही म्हणायचो की रक्ताच्या सिमिटाने धरणं बांधले आम्ही, धरणं बांधले आम्ही, अरे पाणी तुम्हाला दुष्काळ आम्हाला. म्हणजे ह्या ज्या इमारती निर्माण आम्ही केल्या, पण आम्ही मात्र घरात नाही राहत, आम्ही झोपडीमध्ये राहतोय. बंगले बांधले आम्ही, अरे घर तुम्हाला झोपडी आम्हाला, असे ते आम्ही त्या काळी गाणं म्हणायचो. आणि त्यातूनच ते कायदा झाला, तो बांधकाम मजुरांचा कायदा झाला. तर आज त्या कल्याणकारी मंडळामध्ये 21,000 कोटी रुपये जमा आहेत. तर हे अशा ह्या घटकांसाठी पण पुढं मी काम करतोय आणि वेगवेगळे टीम निर्माण झाले, कार्यकर्ते निर्माण झाले आणि एक विश्वास निर्माण झाला की बाबा कांबळे ही व्यक्ती काम करू शकते. मग त्यातून रिक्षाचालकांचे प्रश्न आम्ही सोडवले, लोकांना घरं मिळाले. तर अजून एक काही मुद्दे होते रिक्षाचालकांचे. भाडेवाढीच्या संदर्भात तुम्हाला पुणे पिंपरी चिंचवड RTO देखील तुम्हाला सल्ला मसलतीसाठी त्यावेळी बोलवतं, हे नेमकं काय आहे? म्हणजे नाही, त्यातलं काय आहे चव्हाण साहेब, माझा अभ्यास त्यातला एवढा झालेला आहे की मी स्वतः रिक्षा चालवली आणि मी जरी कुठल्या शासकीय पदावर जरी नसलो तरी पण प्रशासनासोबत माझं खूप चांगलं कॉर्डिलेशन आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं पिंपरी शहरामध्ये आम्ही म्हटलं की मीटर नको आहे. तो किस्सा खूप गाजला. मी एकमेव व्यक्ती होतो की आम्ही म्हणलं शहरात मीटर चालणार नाही. लोक म्हणले कसं काय नाही चालणार, काय राजकीय व्यक्ती म्हणले मीटर टाकायचंच, काय होईल ते. अधिकारी दंडुके घेऊन बसले, आमच्या रिक्षा लावल्या. आम्ही म्हणलं नाही मीटर चालू. खूप मोठे आंदोलन झाले, जाळपोळ झाली, खूप मोठं आंदोलन झालं. परंतु नंतर कृष्णप्रकाश साहेब आपल्या शहरामध्ये आले आणि मी पाहिलं की त्यांनी 2.5 कोटीचा ड्रग्ज पकडला, 25 कोटीचे ड्रग्ज पकडले. मला जरा खूप मनात भावना निर्माण झाली. मी मीटर डाऊन केलं त्यांच्या हस्ते. तेव्हापासून आम्ही शहरात मीटर चालतो. आता प्रश्न असा आहे की मीटरच्या तुलनेत आम्हाला जे काही भाडे मिळत आहेत त्याच्यासाठी आम्ही एक समिती करून घेतली. म्हणजे सुरुवातीला हाकीम समिती होती, आता खटवा समिती आहे. म्हणजे आम्ही सरकारकडनं समिती करून घेतली. ही समिती काय करते, यांनी एक हे निश्चित केलं आहे, सूत्र निश्चित केलं आहे ह्या समितीने. त्यांनी काय सांगितलं की महागाईचा निर्देशांक, जसं 7वा वेतन आयोग, 8वा वेतन आयोग लागू होतो,
तसं हे हाकीम समिती, खटवा समिती यांनी काही सूत्र ठरवले, तर ते जरा 1 मेला आम्हाला भाडेवाढ होतं. तर मध्ये हाकीम समिती जी होती त्यांनी खूप दरवाढ वाढायचे. सगळे प्रवासी, सगळ्या संघटना एकत्र झाल्या. म्हणलं अरे हे खूप वाढतंय. मग सरकार म्हणलं की हे आपण जरा बाजूला ठेवा. खटवा कमिटी नेमली. न्यायमूर्ती खटवासमोर पण आम्ही आमचे मुद्दे मांडले. आता खटवा समितीच्या अनुषंगाने दर निश्चित होतात. तर ते आमचं महागाई निर्देशांक, पेट्रोलची, आमच्या डिझेलची, त्यानंतर बँकेचं व्याज याच्यावर ते ठरलं जातं. त्यापर्यंत आम्ही मागतो, ते मिळतं आम्हाला ते. बाबा 3 चाकांवरचा संसार करता करता 3 दगडांवरची जी चूल असते, म्हणजे आपला संसार, आपला प्रपंच, आपलं घर, त्याला किती वेळ देता तुम्ही? नाही, मग हे मला घरच्यांकडे माझं पूर्ण दुर्लक्ष झालं. अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, माझ्या पत्नीचं त्यात खूप मोठं योगदान आहे. माझ्या दोन्ही मुली ह्या कुठल्या वर्गामध्ये शिकत होत्या हे पण मला कधी आठवत नाही. ज्यावेळेस कधी मला शाळेतून चुकून कधी फोन आला की तुमची मुलगी शाळेत आली नाही किंवा काही अडचणी आहे किंवा काय जे काही त्यांचे शाळेचे अडचणी होत्या, त्यावेळेस मला कधी आठवत नाही की मला कधी काही लोकांनी विचारलं, जसं मित्रमंडळी मिळायचे, तुमची मुलगी कोणत्या वर्गात शिकते, तर मला ते सांगता पण येत नव्हतं. म्हणजे एवढं दुर्लक्ष माझ्या परिवाराकडे झालं. पण माझ्या पत्नीने मात्र, माझी पत्नी माझा पूर्ण घर प्रपंच सांभाळते. माझा परिवार किंवा माझे जे काही नातेवाईक आहेत त्या पण सर्व कार्यक्रमाला माझी पत्नी जाते आणि घरांना तिने वेळ दिला. मुलींना पण शिक्षण दिलं. आज माझी एक मुलगी ॲडव्होकेट झाली. आज ती सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करते. दुसरी माझी मोठी मुलगी जी आहे ती MBA झालेली आहे आणि तिचं लग्न झालं, आता मुलगा झाला आहे तिला. त्या पण अशा आंदोलनामधून, म्हणजे जेव्हा आम्ही आंदोलन सुरू करायचो तेव्हा लहान होत्या, आता मोठ्या झाल्या. परंतु घराकडं प्रचंड दुर्लक्ष झालं माझं. पण माझ्या पत्नीने ते सगळं सांभाळलं आणि तिने त्या मुलींना शिकवलं. माझं मात्र त्यामध्ये काही योगदान नाही. कारण की संतांनी लिहून ठेवले, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. पण मुळात तुम्हाला तिथे साथ होती पत्नीची, अर्थात त्या तुमच्यासोबत कायम राहिल्या. आता त्या तुमच्या कार्यात पण, अगदी समाजसेवेत पण त्यांचा हातभार आहे. आता थोडंसं मला आणखी एक प्रश्न पडलेला आहे की मुळात आळंदीसारख्या ठिकाणी तुम्ही अगदी माऊलींच्या चरणी त्या ठिकाणी तुमचं बालपण गेलं, त्या ठिकाणी तुम्ही वारकरी शिक्षण संस्थेतून शिकलात, मोठे झालात आणि मग समाज मन आणि समाज भान या दोन्ही गोष्टी जपता जपता आज डॉक्टरेट ही पदवी पण मिळवली. पण ही जी पदवी आहे ती अमेरिकेतल्या एका विद्यापीठाची आहे. तो काय किस्सा आहे? बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब कसे झाले? झालं असं की बघा, माझे वडील दुष्काळामध्ये आळंदीमध्ये आले. आमच्या गाव मराठवाड्यातून दुष्काळ पडला, त्यावेळी वडील इकडं आले आणि माझं शिक्षण अपुरं झालं. परंतु माझ्याकडं शिक्षण हे धार्मिक होतं. म्हणजे माझ्या आजोबाने माझ्याकडनं हरिपाठ, मालिका, त्यानंतर ज्ञानेश्वरी मला जवळजवळ 12वा अध्याय, 16वा अध्याय असे खूप अध्याय मला पाठांतर होते. आणि गाथा, संत तुकोबारायांचा गाथा पण मला बऱ्यापैकी अभंग पाठांतर होते, मालिका मला पाठांतर होते. आणि त्यामुळं माझा जो काही शिक्षणाचा जो स्तर आहे तो वाढला होता. मी प्रवचन, कीर्तन चांगल्यापैकी सांगत होतो. माझं जे पहिलं प्रवचन झालं, तुम्हाला एक किस्सा सांगतो मी, की माझ्या पहिल्या प्रवचनाचा ओवी अशी होती, येणेची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना एरं झारं चिरा पडे. असं ती ओवी होती. आणि त्यात मी खूप किस्से भारी सांगायचो. मी असं सांगायचो की लक्ष्मी रोडसारख्या ठिकाणी त्यावर टांगे होते आणि एक शेठ त्या टांग्यातनं उतरले. तिथं पोलीस स्टेशन होतं आणि ते शेठ उतरले आणि तिथं ते असं पोलीस स्टेशन होतं. तिथं पोलीस स्टेशनमध्ये एक माणूस आजवर पकडून आणून पोलिसांनी बसवला होता. आता त्या माणसाने काय गुन्हा केला होता? त्यांनी ते लक्ष्मी रोडमध्ये लघुशंका केली होती, कारण त्या ठिकाणी पूर्वी काळी अशा व्यवस्था नव्हती. तर त्यामुळे त्याला पकडलं. मग तो आता बिचारा खाली बसला होता. त्यांनी पाहिलं, एक सेट त्या टांग्यातनं उतरला आणि तो निघून गेला. आणि त्याच दरम्यान तो जो घोडा होता, पूर्वी आपल्याकडे टांगे घोडे होते, तर त्या घोड्याने त्या रस्त्यामध्ये लघुशंका बी केली आणि विष्ठा बी टाकली. तर त्या बिचाऱ्याने ते बघितलं सगळं आणि ते निघून गेला. घोडा निघून गेला, सेट पण निघून गेला. आणि तो बिचारा नंतर पोलिसाला म्हणतो की साहेब, मी फक्त लघुशंका केली, तर तुम्ही मला इथं आणून बसवलं, तर त्या घोड्याने बघा. म्हणजे त्या सांगायचा तात्पर्य त्यावेळेस असा होता त्या प्रवचनाच्या माध्यमातून, की सार काय, आसार काय, चांगलं काय, वाईट काय, हे मनुष्य प्राण्याला कळतं. आणि त्यामुळे हा जो जन्म आहे,
येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे, असं त्या काळी बरोबर, ते नुसती एरझाऱ्या मारूनच त्या शरीराची म्हणजे तुम्ही बरोबर म्हणाला, सारतेची घ्यावे असारते जाणवणी त्या काळात. अर्थात मुळात तुमचाच पिंडच मुळात आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक. त्यात वारकरी संप्रदायाची शिकवण, त्याला जोड, संस्कार घरातले, आणि मग करता करता तुम्ही समाजामध्ये रमलात, चांगल्या पद्धतीने काम करत गेलात आणि आज रिक्षा स्टँड अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष असा प्रवास तुमचा घडला. आता हा झाला सगळा सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक प्रवास. थोडंसं आता मी जरा राजकीय प्रवासाकडे तुमच्या येतो. मला असं म्हणायचं की हे जे काही समाजकारण आपण करतोय, पण समाजकारण करता करता अनेक अडचणी, अनेक प्रसंग असे उभे राहतात ज्यावेळी तुम्हाला राज्यकर्त्यांची मदत लागतेच, सरकारची मदत लागतेच, फंडिंग असेल किंवा निधी असेल तो उभा करण्यासाठी. आणि अशावेळी मग कुठेतरी असं वाटतं की अरे आपणच जर यात प्रवाहात उतरलो, इतरांकडे आपण कष्ट करायचं आणि इतरांकडे मागत बसायचं, त्यापेक्षा आपणच या प्रवाहात उतरलो तर आपल्याला निश्चितपणे या गोरगरिबांना, दलित, वंचित, शोषितांना चांगल्या पद्धतीने न्याय देता येईल. तर अशी काही आता भूमिका घेण्याची की असा काही रिक्षाचा एक आणखी वेगळा गिअर टाकण्याचा काही प्लॅन आहे का? हे खरं आहे तुम्ही म्हणताय ते. गेले मी 2000 आपलं 96मध्ये काम चालू केलं. 2007मध्ये मी रिक्षाच्या आंदोलनामध्ये डॉक्टर बाबारावांसोबत होतो. डॉक्टर बाबारावांच्या रिक्षा संघटनेमध्ये मी 2006पर्यंत काम केलं, म्हणजे 8 वर्षे माझे त्या संघटनेत गेले. आणि त्यानंतरही त्यांचे जे काही विचार आहेत ते आम्ही अनेक वर्ष राबवले, आताही राबवतो आहे, असं नाही आहे. परंतु त्या ज्या भूमिका होत्या त्या अराजकीय भूमिका होत्या. म्हणजे आपण संघटनेत काम करायचं परंतु राजकीय भूमिका घ्यायची नाही, अशा ज्या भूमिका होत्या त्यात माझे 15 वर्ष गेले. आणि 15 वर्ष गेल्यानंतर आम्ही सातत्याने, म्हणजे जेव्हा हा फेरीवाल्यांचा कायदा असेल किंवा घरेलू कामगारांचा कायदा किंवा रिक्षा चालकांचं कल्याणकारी मंडळ असेल, तर हे मागण्यासाठी आम्हाला कुणाकडे जावं लागत होतं, तर आमदाराकडे जायचं, आमदारांना विनंती करायची, तुम्ही सभागृहामध्ये हा मुद्दा मांडा. तर ते आम्ही जेव्हा बांधकाम मजुरांचा कायदा केला त्यावेळेस गणपतराव देशमुख आमदार होते बर, आणि ते स्वतः आमच्या मोर्चाला समोर आले आणि त्यांनी सभागृहामध्ये तो मुद्दा मांडला की बाहेर हे बांधकाम मजूर सगळे आलेत, त्यांसाठी कायदा करा. तर तसे आता व्यक्ती राहिले नाही. ते खूप अलीकडं काळ बदलला आहे. मग आम्हाला आमदाराकडे जाणं किंवा पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आमचे काही प्रश्न असेल, रिक्षा स्टँडचे प्रश्न असतील किंवा फेरीवाल्यांचे प्रश्न असतील, नगरसेवकांकडे जावं लागतं, त्यांना आम्हाला सांगावं लागतं. आणि मग या प्रक्रियेमध्ये वेळ खूप जातो. कोणी ऐकतं, कोणी ऐकत नाही, कोणी दुर्लक्ष करतं. मग आत्ता माझ्या एवढ्या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये एक गोष्ट लक्षात आली की ज्या घटकांमध्ये मी आयुष्य वेचलं, माझं आयुष्य खर्च केलं, त्या घटकांचे अजूनही खूप प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक प्रश्न आम्ही सोडवले, परंतु अजूनही त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. ते जर का सोडवायचे असतील तर आपल्याला राजकीयदृष्ट्या निर्णय घेतला पाहिजे. मी मागच्या 2014 पासून भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता. महेशदादा लांडगे यांना, इकडे लक्ष्मणभाऊ जगताप यांना मी जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर आता 2024च्या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार, भाजप आणि शिवसेनेला मी पाठिंबा दिला. परंतु आता पाठिंबा देऊनही आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, सुटले नाही ते प्रश्न. आणि त्यामुळे आत्ता आमची भूमिका अशी आहे की आपण आता किती दिवस हे पाठिंबा द्यायचा आणि इतरांनाच पण तुम्ही पाठिंबा संदेश- द्यायचा फॉर्म पण भरला होतात की आमदारकीचा? हा बरोबर आहे. ते फॉर्म बी फॉर्म बी भरला होता मी. आणि तेव्हा अजितदादांच्या नाकीनं वालं होतं की आता बाबाला कसं बसवायचं, आणि तुम्ही नाराज म्हणून तिथे उभे होतात आणि मग तुम्ही म्हणाल बाबा तुला नाही उभं करत, तू बस तरी माझ्या खुर्चीवर येऊन बस. हे मला हे म्हणायचं की तुमचा जो पण त्यावेळी काहीतरी अजितदादांनी तुम्हाला काही शब्द दिला होता काही महामंडळात? खरं आहे ते. मी दादांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ह्या शहरावरती प्रेम आहे. अजितदादा पवारांना पिंपरी-चिंचवड शहराची परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. 2007 पासून मी दादांना इथं मदत करत आहे. मी ह्यावेळेस इच्छुक होतो आमदारकीसाठी. मी फॉर्म पण भरला होता, मला तिकीट नाही दिलं, मी अपक्ष फॉर्म भरला. आणि मग साहजिक माझं इथं संघटन आहे, रिक्षा चालक, फेरीवाले, या पिंपरी मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी मतदान आहे. म्हणजे निर्णय क्षमता जरी आमची नसेल तरी पण बऱ्यापैकी मतदान आम्ही घेऊ शकतो. असं 30-35 हजार आमच्या हक्काचे इथं सभासद आहेत ह्या मतदारसंघामध्ये. तर दादांनी मला सांगितलं की बाबा सत्ता जर आली आपली तर तुझे जे काही प्रश्न आहे, तू ज्या घटकांसाठी काम करतो त्यांचे प्रश्न मी सोडवेल.
आणि त्याबरोबर तुला पण मी महामंडळ देईन, तुझे रिक्षामध्ये खूप काम करण्याची इच्छा आहे, त्याचं महामंडळ तुला देईल असं रिक्षा दादा टॅक्सी कल्याणकारी रिक्षा टॅक्सी तर आम्हीच निर्माण केलं. बरं. म्हणजे ते काही दुसरं कोण निर्माण केलं असं नाही, ते आमच्या संघर्षामुळे निर्माण झाले, ते तुला देईल. आणि त्यासाठी मग ते महामंडळाच्या रिक्षात कधी बसणार पण तुम्ही आता? आता अजून काही 1 वर्ष झालं पर्यंत ते काही झालं पण नाही. दादा शब्दाचे पक्के आहेत ना. दादा शब्दाचे पक्के आहेत. मी 2 वेळा भेटलो दादांना. दादा म्हटलं की 3 पक्षाचं सरकार आहे, त्यामध्ये बघा तिथं पण रिक्षाची 3 चाक आहेत. तिथं पण 3 चाकं आहेत. तर म्हणलेत दादा मला, परंतु तुम्ही म्हणता तो खरा आहे. दादांनी खूप प्रेम दिलं. म्हणजे त्या काळी मी फॉर्म भरला तर माझे कार्यकर्ते तयार नव्हते, कारण की दादा म्हणले तू माघार घे. मी दादांच्या शब्दावर माघार घेतले, कार्यकर्ते तयार नव्हते. थोडं नाराजी झाली आणि मी त्या सभेला गेलो आणि असं बाहेर थांबलो. दादांनी मला बघितल्यावर म्हणले, अरे बाबा तुला उभं नाही केलं, तुला खाली बसायला सांगितलं ना, ये इकडं माझ्या खुर्चीवर बस. आणि मग दादांनी मला खुर्ची दिली बसायला. तिथं माझे कार्यकर्त्यांनी सर्व पाहिलं, तो मेसेज व्हायरल झाला. त्यांना खूप आनंद वाटला की अरे दादा आपल्या नेत्यांना, आपल्या बाबांना एवढं सन्मानपूर्वक वागणूक देत आहेत. आणि मग तेव्हा आम्ही खूप प्रमाणितपणे काम केलं. सगळ्या महाराष्ट्रभर तो मेसेज चांगला गेला, सत्ता आली आणि आता त्या महामंडळाची वाट आम्ही बघतोय. पण आत्ता मात्र हा जो खराळवाडी, गांधीनगर, हा जो प्रभाग झाला आहे, नेहरूनगर वगैरे, तर आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली की महामंडळ तर आपल्याला आता काही प्रभाग क्रमांक 9. प्रभाग क्रमांक 9. तर त्यात आमची एक बैठक झाली आणि आता सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की महानगरपालिकेत तुम्ही असावं. अच्छा, म्हणजे बाबांचं पाऊल महानगरपालिकेत यावेळी पडणार अशी तयारी चालू झालेली आहे. अशी कार्यकर्ते अर्थात मग पक्ष कुठला ते मी काही वेगळं सांगायची गरज नाही, ते जनतेला कळालेलं आहे. हा, आता आम्ही पहिलं प्राधान्य, मी फुलेशाहू आंबेडकर चळवळीमध्ये काम केलेला कार्यकर्ता आहे आणि साहजिकच आम्हाला फुलेशाहू आंबेडकर विचार चळवळीमध्ये बाबासाहेबांचे विचार, फुल्यांचे विचार, शाहूंचे विचार हे जर रुजवायचे असेल तर अजितदादा पवार हे समविचारी पक्ष आहे. आणि त्यामुळं सगळ्यात अगोदर आम्ही दादांच्या पक्षातनंच मागितलेलं आहे आणि मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. चला, म्हणजे असं पण होऊ शकतं उद्या तुम्ही नगरसेवकही व्हाल आणि महामंडळही मिळेल, मग मात्र आता तो पुढचा तुमचा चॉईस आहे. ठीक आहे. तर एकंदरीत आत्ता आपण ज्यांच्याशी गप्पा मारल्या, ज्यांनी 25 वर्ष म्हणजे आजही ते आत्ताही काम करतायत, अमेरिकेतल्या विद्यापीठाची डॉक्टरेट असो किंवा महाराष्ट्रातल्या अत्यंत दुर्लक्षित असलेल्या घटकांच्या अश्रू पुसताना त्यांच्या डोळ्यात उतरलेले अश्रू असो, या दोन्ही गोष्टी ज्यांच्यासाठी एकच आहेत, तोच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांचा गौरव आहे असं मी म्हणतो. बाबासाहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भविष्यात वाटचालीसाठी आणि वाढदिवसाच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरंच मगाशी बाबांनी सांगितलं ते अत्यंत महत्त्वाचं होतं की रक्ताच्या सिमिटानं धरणं बांधली आम्ही, पाणी तुम्हाला, दुष्काळ आम्हाला, बंगले बांधले आम्ही, घरं तुम्हाला, झोपडी आम्हाला. हे कुठपर्यंत चालणार? अशा वेळी तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी जर उद्या नेतृत्व बनून पुढे यायचं असेल तर त्यासाठी बाबासाहेब कांबळे हे कोणत्या ना कोणत्या तरी संस्थेच्या माध्यमातून, अर्थात मग ती स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा महामंडळासारखी असो, पण त्या पदावर पोहोचली पाहिजे. तर आणि तरच त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते योग्य ठरेल. बाबासाहेब, तुम्ही PCMC न्यूजची सगळ्या कार्यकर्त्यांच्या तुमच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून जे कोणी आत्ता ही मुलाखत पाहणार आहे किंवा पाहत असतील, त्यांना देखील तुम्हाला काय सांगायचं आहे, काय आवाहन करायचं आहे? भांडवलशाहीकडे झुकलेला हा सगळा राजकीय लोकांचा आत्ताचा प्रवास किंवा राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्यानं तळागाळातल्या लोकांकडे दुर्लक्ष, याबाबतीत तुमचं काय मत आहे? नाही, माझं मत स्पष्ट आहे की ज्या घटकांमध्ये मी काम करतो आहे त्यांची लोकसंख्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये मतदार 8 लाखापेक्षा अधिक आहे. म्हणजे 40% हा घटक आहे. रिक्षावाला, फेरीवाला, धुणे भांडे काम करणाऱ्या महिला, हे जे असंघटित कामगार आहेत यांची संख्या फार मोठी आहे. आता प्रभाग क्रमांक 9मध्ये राहुल भोसले हे विरोधी पक्षनेते होते. त्यांचे वडील हनुमंत भोसले हे खूप दिवसापासून महापौर होते, उपमहापौर होते. तर त्या मतदारसंघामध्ये कष्टकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि राहुल भोसले यांचं काम देखील त्या प्रभागामध्ये खूप चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत. गेले 2 टर्म त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढली, ते जिंकून आले. तर त्यांच्याकडेच म्हणजे त्यांच्याच पॅनलमध्ये मी उमेदवारी मागतो आहे आणि त्यामुळे त्यांची ताकद या ठिकाणी मिळेल आणि पक्षाची ताकद आणि आमचे पण जे काही घटक आहेत
त्यांच्यासाठी चांगलं काम करता येईल. तर मी एवढंच सांगेल की बघा, प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व पाहिजे. जसं शिक्षक मतदारसंघ निर्माण केला, बरोबर. शिक्षकांना प्रतिनिधित्व भेटलं, तसं हे आमचे जे दुर्लक्षित घटक आहेत, असंघटित जे आहे. असंघटित घटक आहेत, त्यांना पण प्रतिनिधित्व महानगरपालिकेत दिलं पाहिजे ना. बरोबर. त्यांचे जर प्रतिनिधी गेले तर त्यांचे प्रश्न सुटतील, मार्गी लागतील. त्यामुळं प्रभाग क्रमांक 9 मध्ये यावेळेस हे चित्र बदलेल आणि हे घटक आमच्या ह्या पॅनलला मदत करतील, अशी एक आव्हान मी त्यांना करतो आपल्या माध्यमातून. मी पण अनेक विषयावरती गंभीर असतो, म्हणजे गंभीर असा असतो की हे प्रश्न दुःख आहेत खूप लोकांचे, त्यामुळे फारसं मी हसत नाही. पहिल्यांदा तुमच्या मुलाखतीमध्ये मला लोकांनी हसताना पाहिलं. बाबासाहेब, खूप खूप शुभेच्छा. असेच हसत राहा, हसवत राहा, चांगलं काम याआधी जसं केले तसंच करत राहा, असंघटित कामगारांना न्याय देत राहा, एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत राहा PCMC न्यूज.